आई वारंवार सांगायची तेव्हा, सतत जाणीव करून द्यायची, पण त्याचाही त्रास व्हायचा तेव्हा. जाच वाटायचा, जाच. हा, मित्रांचं सगळं पटायचं. असं वाटायचं काय जीवाला जीव देणारे मित्र आहेत नाही. नंतर कळलं की हातात पैसा असतो तोपर्यंतच मित्र असतात. आईने घराबाहेर काढल्यानंतर आणि अपयशी माणसाबरोबर कधीच कोणाला राहायचं नसतं. सगळे मित्र गेले सोडून एक एक. सवयी मात्र सगळ्या झाल्या तशाच राहिल्या, घट्ट एकदम. तेव्हा जाणवलं की आई म्हणायची ना तेच बरोबर होतं, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. शरा सुद्धा वेड्यासारखं प्रेम करायची का माझ्यावर, पण तेव्हा काही कळलंच नाही. वस्तूंची किंमत ठेवली नाही, माणसांची कदर ठेवली नाही. हातात काय राहिलं? काहीच नाही. मी असं का वागलो, का वागतो, याच खरं खुरं समर्पक उत्तर मी कधी देऊ शकेन का नाही मला खरंच माहित नाही. पण मी आता जे काही बोललो ते तू सगळं ऐकून घेतलंस तेच खूप झालं. म्हणजे तुला हे सगळं पटेल अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. हा, सख्या भावाच्या अंत्यदर्शनाला तुम्ही पिऊन आला होतात. हे कसं पटेल कुणाला? मी पिऊन आलो नव्हतो. म्हणजे त्या दिवसांमध्ये मी सतत सतत पेलेलोच असायचो. सतत. हे असं काही होणार याची कल्पना नसते ना माणसाला. म्हणजे आता असं काहीतरी होणार आहे तर नको पिऊया असं काही कोणी ठरवत नाही ना. गोष्टी अचानक घडतात. म्हणजे माझ्या मनात नाही आलं की आत्ता प्यायला नको, आत्ता पिऊया असं काही. मी समर्थन देत नाहीये खरंच. मला जेव्हा बातमी कळली तर मला एक वाईट वाटलं होतं, खूप वाईट वाटलं होतं. साहजिक आहे, माझा भाऊ, माझा पुतण्या. पण मी आधीच पेलो होतो. ते कळल्यानंतर नाही पेलो आणि आलो नसतो तिथे तर तेही वाईट दिसलं असतं. म्हणून ना वाईट वाटलं मला. खूप खूप थोबाडीत मारून घेतला मी स्वतःच्या. पण यायला हवंच होतं ना. सगळं चुकतच गेलं आयुष्यात सगळं. नाही, दारू दारू फार वाईट. पाठच सोडत नाही. तू का हसलीस? तुम्हाला आवडणार नाही. नाही नाही, असं काही नाही. म्हणजे आता काय अशी आवड निवड वगैरे काही राहिलं नाही तसं. बोल बोल तू. दारू पाठच सोडत नाही असं म्हणता ना, तेव्हा तुम्हीच दारूला मोठं करता स्वतःपेक्षाही. स्वतःपेक्षा दारू वरचढ आहे, पॉवरफुल आहे असं मान्यच करून टाकता तुम्ही. दारू ठरवणार तुम्हाला सोडायचं की नाही ते. तुम्ही आगतिक आहात, तिच्यासमोर हात टेकले, असं सरेंडर करून मोकळं होता. खरं तर हे उलट असायला हवं ना. म्हणजे दारू धरायची का सोडायची हे माणसाने ठरवलं पाहिजे. ठरवण्याचा हक्क दारूला नाही द्यायचा. दरवेळी मी तुमच्या बरोबर असते तेव्हा रिहीचा फोन येतो. मला कळतच नाही काय बोलावं ते. इट्स ओके. तुमचा आवाज त्याने ऐकलाच नाहीये. त्याला नाही कळणार.
हा बोल श्री. हा जानवी, कुठेस तू? ऑफिस मधून निघाले. का रे? अगं घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू लगेच घरी पोहोच. अरे बापरे, पण म्हणजे नक्की काय? नाही, मलाही काही नीट कळलेलं नाहीये, मी लगेच निघालोय. तू डायरेक्टली घरी येतेस ना? हो मी पोचते, लगेच पोचते. ओके ठीक आहे, चल भेटूया, बाय. बाय. काय मला निघायला हवं लगेच. काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? मलाही नक्की माहिती नाही, पण तुम्ही नका काळजी करू. होपफुली सगळं नीट असेल. मी येते. शरयू, तुझं अजूनही म्हणणं आहे की तू दागिने श्री आणि जान्हवीकडे दिलेस? शरयू, तोंडाला कुलूप घालून बसू नकोस. बोललीस तर काहीतरी मार्ग निघेल यातून. बोलल्याशिवाय तुला कळत नाही म्हणून सांगते. माझं वय झालंय आता, मानसिक त्रास मला सहन होत नाही. तेव्हा तू सरळ स्पष्टपणे काय ते सांग. तू लक्ष्मीकांतला पैशाची मदत करत होतीस का? कारण ते अडचणीत होते. कसली अडचण? पैशाची अडचण. का नसायचे? कारण खूप खर्च व्हायचा. तू दिलेल्या पैशाचं तो काय करायचा याची तुला कल्पना होती? आई, त्यांचा रोजचा खर्चच खूप असायचा. मी त्याला घराबाहेर काढलं ह्याचं तुझ्या मते काय कारण होतं? ते खूप दारू प्यायचे. इतकंच? इतकंच शरयू? त्याचं पिणं, त्याचं काम न करणं एवढंच कारण होतं फक्त त्याला बाहेर काढण्याचं? शरयू, अगं मुलगा आहे तो माझा. प्यायला लागल्यानंतर कुठलीही आई आपल्या मुलाला घराबाहेर काढत नाही. त्याला जास्त ताब्यात ठेवायचा प्रयत्न करते, त्याच्यावर अंकुश ठेवायचा प्रयत्न करते. कांताला घराबाहेर काढल्यानंतर त्याचं पिणं वाढेल, तो आपल्या तब्येतीची वाट लावेल हे समोर दिसत असतानाही मी त्याला माझ्या नजरेआड केलं. तुझ्यासाठी, फक्त तुझ्या भल्यासाठी. आई, मला सगळं माहिती आहे, पण आई, एक संधी द्यायला काय हरकत आहे? संधी? कसली संधी? कांताला मी काहीही संधी दिली नाही. बेबी, नर्मदा, इंदू, बोला. शरयू, अगं तुझ्या लक्षात येतंय का? आईंनी भाऊजींना कितीदा तरी समजावलंय, पण नशेत असताना ते तुझ्यावरच हात टाकायचे. मग आपल्यासारख्या घरात उघड्या डोळ्यांनी हे कोण पाहणार सांग? आईंनी भाऊजींना दिलेली प्रत्येक संधी तुला महागात पडत होती शरयू. दरवेळी त्यानं मी चुकलो असं म्हणायचं आणि त्याची गाडी रुळावर येईल असं वाटून मी त्याची चूक पदरात घ्यायचे. आईचं मन होतं ना माझं, पण त्याचे परिणाम तुला भोगायला लागायचे. आणि हे दिसत असतानाही त्याला अजून संधी देणं म्हणजे तुझ्यावर अन्याय करण्यासारखं होतं. तुझी ही अवस्था माझ्या मुलामुळे झालीये. माझे संस्कार अपुरे पडलेत ही अपराधीपणाची भावना माझा जीव घेत होती, म्हणून मी मन घट्ट केलं.
आणि शरयू, तुझा आणि कांताचा सहवास जेवढा होता ना, त्याच्या कितीतरी पटीने जास्त आईचा आणि त्याचा सहवास होता. त्याला घराबाहेर काढणं ही आईसाठी केवढी मोठी परीक्षा होती हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. आणि इतकं असून तू आईंच्या शब्दाबाहेर गेलीस. वहिनी, मला आनंद नव्हता होत असं वागताना. मी जेव्हा जेव्हा ह्यांना भेटायला जायचं तेव्हा तेव्हा ब्रह्मांड आठवायचं. मला सतत असं वाटायचं की मी आईचा शब्द मोडते, आईने घालून दिलेला दिया मोडते. पण आई नंतर ह्यांचा चेहरा आठवायचा. मी त्यांना भेटले नाही ना तर लहान मुलासारखे रडायचे आई ते. शरयू, आम्ही सुद्धा खूप रडलो. आईने जेव्हा कांताला घराबाहेर काढलं तेव्हा आम्हालाही खूप दुःख झालं. पण आईच्या शब्दाबाहेर गेलो नाही कधी. शरयू, अगं तुझ्या लक्षात येतंय का, भाऊजी या घरात राहिले असते तर तुला त्रास सहन करायला लागला असता. जरा आईंचं मोठेपण लक्षात घे. त्यांनी तुला घराबाहेर नाही काढलं, स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढलं. आणि या उपर तू त्याला मदत करत राहिलीस, म्हणजे त्याला घराबाहेर काढण्याचा माझा हेतू साध्यच झाला नाही. तू त्याला भेटत राहिलीस, मदत करत राहिलीस. मला सांग, तुझ्याकडून मदत घेण्याची त्याच्यावर वेळ का यावी? का नाही इतक्या वर्षात तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला? आणि इतकीच जर तुला त्याला मदत करायची इच्छा होती ना, तर तू 4 पैसे कमवायचे होतेस आणि द्यायचे होतेस त्याला. आईनी मेहनतीने कष्टाने कमवलेले पैसे, कष्टाने कमवलेले दागिने तू त्याला परस्पर देऊन टाकलेस. नाही बेबी, ते दागिने शरयूचे होते. तिनं त्यांचं काहीही करावं असं नाही मी म्हणणार, पण त्याच्यावर माझा हक्क नव्हता. ते शरयूचे दागिने होते. मान्य आहे ना, ते तिचेच आहे. अगं पण देणाऱ्याची भावना, त्यासाठी केलेले कष्ट याचा तरी विचार करायला हवा. काहीतरी जाण ठेवायला हवी. त्यात काय गैर आहे? हो ना, म्हणजे निदान ते दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकण्याआधी त्याचा विचार नक्कीच करायला हवा. दुसरे कोण वहिनी? हे म्हणजे दुसरे कोणी नाहीये. हो, पण शरयू, कांताला मदत करणं हे अपात्री दान केल्यासारखं आहे असं आईने आधीच म्हटलंय. आणि त्या पैशातून, त्या दागिन्यातून तू त्याच्या व्यसनालाच खत पाणी घालत होतीस. नाही, असं नाही आई. त्यांनी मला अनेकदा सांगितलं होतं की ते आता सगळं सोडणार आहेत म्हणून. देवा शपथ सांगते आई, याने 1-2दा तसा प्रयत्नही केला होता. आई पण एवढ्या भरल्या घरात राहायची सवय होती त्यांना. अगदी एकटे पडल्यानंतर तो एकटेपणा खायला यायचा आणि पुन्हा दात. आणि तू हे असं वागून त्याला मदत करतेस असं तुला वाटतं? तू माझ्या शब्दाला किंमत दिली नाहीस, माझ्याशी खोटेपणा केलास. हे एक वेळ बाजूला ठेव, पण लक्ष्मीकांतला बाहेर काढण्यामागे माझी फक्त भावनाच नाही, एक पक्का विचारही होता. वेळ आली की स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, डोकं ठिकाणावर ठेवणं गरजेचं आहे, हे त्याला कळेल ही अपेक्षा होती माझी. पण तू त्याला मदतच करत राहिलीस. मग मी एवढा कठोर निर्णय घेऊन उपयोग काय झाला? शरयू, या सगळ्याचा विचार करूनच आई तुला म्हणाल्या होत्या की तू भाऊजींना भेटू नकोस. उलट मला असं वाटतंय, आपण हिला का घरात डांबून ठेवायचं? एवढाच पुळका आहे ना तिला त्याचा, मग जाऊ दे तिला त्याच्याकडे. उलट मला असं वाटतंय, आपण हिला का घरात डांबून ठेवायचं? एवढाच पुळका आहे ना तिला त्याचा, मग जाऊ दे तिला त्याच्याकडे.
स्वतःला चटके बसले ना की बरोबर कळेल तिला. उगाच आपण बंधन घालण्याचा वाईटपणा का घ्यायचा आई? तीही मनाविरुद्ध. या वयातल्या सुनांना कसली बंधनं घालायची? मी फक्त घर चालवण्याच्या दृष्टीने नियम घातले होते. प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा असला तर घ्या आणि मोकळे पा एकदा. एक मिनिट. आपला विषय आता चुकीच्या दिशेला जातोय म्हणून मला मध्ये पडावं लागतंय. छोटी आहे, तू तुझे दागिने किंवा ते विकून पैसे त्याला दिलेस, अनेकदा दिलेस, हो ना? हो श्री, हे खरंय. आता तुम्हाला सगळ्यांना जर माझं चुकलं असं वाटत असेल तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. मी आईंच्या शब्दाबाहेर गेले, हा आरोप मला मान्य आहे. छोटी आई, हे बघ, तू कोर्टात उभी आहेस आणि मी निकाल लावतोय असं अजिबात समजू नकोस प्लीज. पण तू जे काही वागलीस ना त्यामुळे सगळे खूप दुखावले गेले, मी सुद्धा. आणि आई याची आजवर तुझ्यासाठी काय काय आणि किती केलं ह्याची पूर्ण जाणीव आहे तुला, तरीही तू असं वागलीस. छोटी आई ग, हे घर जितकं आमचं आहे ना तितकंच तुझंही आहे. त्यामुळे घरातलं कोणीही तुझ्यावर कितीही चिडलं ना तरीही तू या घरातनं बाहेर पडावंस असं नाही वाटत आहे आम्हाला. पण त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क ठेवणाऱ्या कोणालाही या घरात थारा नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा आता यापुढे आम्ही किंवा तो यापैकी तुला एक पर्याय निवडावा लागेल. श्री, असं नको करू. आणि त्या पर्यायाला तुला चिकटून राहावं लागेल. तू तुझा वेळ घे, विचार कर आणि निर्णय सांग आम्हाला. तू जो काही निर्णय घेशील ना तो आम्हाला मान्य असेल. श्री, श्री ऐक माझं. श्री, असं नका करू आई. आई, झोपेची गोळी देऊ का तुला? डॉक्टरांना विचारून देते, जरा शांत झोप लागेल. नाही, नको नको. बरं मग मी शेजारी झोपू का तुझ्या आज? का ग? नाही, सहजच वाटलं असं. बेबी, मी ठीक आहे, माझी काळजी करू नकोस. आई, काळजी वाटतेय आणि आज जे काही झालं त्याच्यावरनं तर जास्तच काळजी वाटते मला तुझी. आणि मला शरयूची. आई, हे तू बोलतेस? एवढं सगळं होऊन सुद्धा बघितलंस ना, ऐकलंस ना तू?
शुद्ध फसवणूक करत होती ती आपली. का समजून घ्यायचं आपण तिला? का इतकी वर्ष तिला जीव लावला? सगळं व्यर्थ होतं. जाऊ दे ना, जाऊ दे. तिचा ती मार्ग निवडणार आहे ना, निवडू दे तिला. आणि तिने कुठलाही मार्ग निवडला ना तरी आता मला धक्का बसणार नाहीये, कारण माझ्या तिच्याकडून काही अपेक्षाच उरल्या नाहीयेत आता. खरं सांगू बेबी, आता मला आयुष्यात कसलंच आश्चर्य वाटत नाही. धक्का, आघात असं काही होत नाही. फक्त सुन्न व्हायला होतं. कारण अतोनात धक्के बसून गेले तुला याआधी आई. म्हणून आई, शरयू आपल्या घरातली आहे. तिने आपल्या घरावर, तुझ्यावर आलेलं प्रत्येक संकट जवळून पाहिलंय. आणि तरी सुद्धा तुझ्या बाबतीत ती इतकी इनसेन्सिटिव्ह कशी वागू शकते? तुझ्या नियमांना डावलून ती कांताला जाऊन भेटते. हे असं करायची हिंमतच कशी होते ग तिची? काही नाही. याचा अर्थ ती तुला, आम्हा सगळ्यांना जवळच समजतच नाही. आपणच उगाच शरयू शरयू करून टिप गाळत बसतोय. बेबी, तू ना पटकन निकाल लावून मोकळी होतेस. मी शरयूच्या वागण्याचं समर्थन नाही करत आणि मला करायचंही नाहीये. पण एका कृतीवरून आपल्या जवळच्या माणसाला जज करणं मला नाही पटत. हे बघ, ती कांताला भेटते, त्याला आर्थिक मदत करते, माझ्या मर्जी विरुद्ध करते. आणि हे मला आवडत नाहीये, हे मी तिला सांगितलंय. आता बघूया ती काय करते ते. हो ना, बघूया. शेवटी काय ग, आपण घोड्याला पाण्यापाशी नेऊ शकतो, पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही.